नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज वन महाराष्ट्र आणि मी आज येरमाळ्यापासून जवळच असलेल्या या ज्वारीच्या शेतामध्ये आलेलो आहे. आणि ही ज्वारी या ठिकाणी आपण पाहतोय की एका ठिकाणी एका ताटाला जवळपास एक 15 ताटं या ठिकाणी आलेले आहेत. 15 फुटवे फुटलेले आहेत आणि खाली जर पाहिलं तर अगदी एक ज्वारीचा या ठिकाणी बियाणं टाकलेलं होतं शेतकऱ्यानं. त्या ठिकाणी आपण बघितलं की 15 फुटवे या ज्वारीला आलेले आहेत. अशा प्रकारे यांनी ज्वारीचं या शेतकऱ्यानं उत्पादन घेतलेलं आपण बघतोय. पहा, ही जमीन अगदी काळीची जमीन आहे आणि या काळीच्या जमिनीमध्ये अशा प्रकारे या शेतकऱ्याने हे ज्वारीचं पीक घेतलेलं आहे. पहा, या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय की अशाच प्रकारे एक ज्वारीचं बियाणं या ठिकाणी टाकलेलं आहे आणि वरती जर आपण पाहिलं तर किमान 10 फुटवे 10 कणस या ठिकाणी या शेतकऱ्याला मिळणार आहेत. अशा प्रकारे जर इथं पाहिलं तर हे ज्वारीचं कणीस अगदी खूप मोठे लुंगे या ठिकाणी पडणार आहेत. खूप मोठी कंच या ठिकाणी पडणार आहेत. आत्ता कुठं या ठिकाणी कंचाला सुरुवात झालेली आहे तर आपण बघतोय की या ठिकाणी अगदी तांब्याच्या आकाराची कंच इथं झालेली आहेत. आम्ही ऐकलं होतं की येरमाळा साईटला जवळपास 1 फूट व्यास असलेली कंच असणारी ज्वारी आहे आणि ती ज्वारी आज या भागामध्ये तशाच प्रकारची काही ज्वारी आम्हाला पाहायला मिळालेली आहे. आणि पाहू शकतो की आपण इथं एका ठिकाणी पाहता या ठिकाणी देखील आपल्याला तसंच दिसतंय. खाली एक ज्वारीचं बियाणं टाकलेलं आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 15-16 फुटवे या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक ताटाला अगदी मोठं कणीस या ठिकाणी पडलेलं आपल्याला दिसत आहे. आणखी या ज्वारीचा भार आहे. ही ज्वारी आणखी मोठी पोसणार आहे आणि या शेतकऱ्यानं या ठिकाणी कशा पद्धतीनं हे जमिनीची मशागत केलेली आहे. अगदी काळीची जमीन आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उत्पादन निघणार आहे. ज्वारी पेरण्याची एक वेगळी पद्धत आपण बघितलेली आहे. ते आंतरपीक आता काढून झाल्यावर त्यांनी या जमिनीला चांगली पाळी घातलेली आहे. यामुळं या कणसाला आता चांगली खेळती हवा मिळत आहे आणि अशा प्रकारची मोठमोठी कणस या ज्वारीला आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक शेतकरी हा वेगवेगळ्या प्रकारे शेती करत असतो, वेगवेगळ्या प्रकारे उत्पादन घेत असतो. त्याचाच एक नमुना आपल्याला या ठिकाणी या ज्वारीचा पाहायला मिळतो आहे. ठिकाणी आपल्याला या ज्वारीची कणस पाहायला मिळत आहेत. आज देखील या ठिकाणी कणसाची वाढ आणखी मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. आणखी किमान या ठिकाणी या ज्वारीला पूर्ण वाढ होण्यासाठी मला वाटतं 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागणार आहे. तरी आत्तासुद्धा या ठिकाणी हे ज्वारीचं कणीस आपण पाहतोय. हे कणीस अगदी तांब्यापेक्षा मोठं कणीस आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तांब्याचा पेक्षा मोठा व्यास या ठिकाणी कणसाचा आपल्याला दिसत आहे आणि असे अनेक कणस या ठिकाणी आपल्याला आलेले दिसत आहेत. या शेतकऱ्यानं या शेतीमध्ये घेवड्याचं पीक आंतरपीक घेतलं होतं. मुख्य पीक त्यावेळी घेवडा घेतला होता आणि घेवड्यामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून अशा प्रकारे ज्वारी अगदी पातळ या ठिकाणी टोकन केलेली होती. मात्र तेव्हा आंतरपीक म्हणून घेतलेली ज्वारी आता या ठिकाणी आपल्याला हे मुख्य पीक झालेली दिसत आहे. कारण या ठिकाणी आपण बघतोय की अगदी मोठं प्रमाणावर उत्पादन त्यांना या ज्वारीमधून मिळणार आहे. त्यांनी घेवड्याचं पीक काढून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी बघतोय आपण की कशा प्रकारे त्यांनी जमिनीची मशागत केलेली आहे. अगदी काळी कसदार जमीन या ठिकाणी आहे आणि या जमिनीला पाणी दिलेलं नाही. बिना पाण्याची शेती या ठिकाणी आत्ता आपल्याला पाहायला मिळते आणि या बिना पाण्याच्या शेतीमध्ये सुद्धा अशा प्रकारे ज्वारी अगदी दिमागामध्ये डोलत आहे. आणि या ज्वारीला एका ठिकाणी एका बियाला 5-5, 10-10, 15 असे फुटवे फुटलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर त्याला अशी कणस लागलेली आहेत. म्हणून या शेतकऱ्याला या ठिकाणी आपण जे सलग ज्वारी पेरतो त्यापेक्षाही जास्त उत्पादन मिळेल असा अंदाज या ठिकाणी शेतकरी वर्तवित आहेत. म्हणून या भागातल्या आपल्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की येरमाळ्यापासून जवळच असलेल्या या हायवेवरती के येरमाळा कळंब या हायवेवरती असलेली ही शेती, जे काय आपले आधुनिक शेती करणारे शेतकरी असतील, शेतीची आवड असणारे शेतकरी असतील, ज्वारीची आवड असणारे शेतकरी असतील, घेवडा पेरणारे घेवडा उत्पादक शेतकरी असतील, अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी आवर्जून ही ज्वारीची शेती
या ठिकाणी येऊन पाहायला हरकत नाही. कारण या पद्धतीची पेरणी जर आपल्याकडे इतरही शेतकऱ्यांनी जर केली तर त्यांना या जमिनीमधून मुख्य पीक घेवड्याचं मिळणार आहे. घेवड्यातून मोठा उत्पादन या ठिकाणी होणार आहे आणि घेवड्याच्या पिकातून जो पैसा मिळणार आहे त्याहीपेक्षा हे बोनस म्हणून आता हे ज्वारीचं उत्पादन त्यांना मिळणार आहे. आणि ही ज्वारी देखील अगदी सलग पेरलेल्या ज्वारी एवढी मिळणार आहे. नव्हे तर त्यापेक्षाही जास्त उत्पादन या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. अशी शाश्वती, असा अंदाज, असं ठामपणे शेतकरी या ठिकाणी बघणारे सांगत आहेत की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कडब्याचं उत्पादन होणार आहे, ज्वारीचं उत्पादन होणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर ही कंच आणखी पोचली जाणार आहेत.